कोरड्या मराठवाड्यात आता दरवर्षी पूर पाहायला मिळतोय आणि सरकारच्या एका निर्णयाने ही पूर परिस्थिती काही वर्षात प्रलयात बदलणार आहे। सरकारकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्यासाठी 35,000 कोटी रुपयांचा बजेट नाहीये, पण शेतकऱ्यांच्या शेतजमिनी उद्ध्वस्त करण्यासाठी शक्तीपीठ महामार्गासाठी 86,000 कोटी रुपयांचा बजेट ठेवण्यात आला आहे, जो की 1 लाख कोटींवर पोहोचेल। 12 जिल्ह्यांना जोडणाऱ्या या महामार्गात शेतकऱ्यांच्या तब्बल 27,000 एकर शेतजमिनी हस्तांतरित करण्यात येतील, ज्यामुळे नद्या-नाल्यांचे प्रवाह बदलतील। सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती अधिक बिघडेल। 12ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या महामार्गाला तीव्र विरोध आहे, पण सरकार ऐकायला तयार नाही आणि त्याचेच परिणाम असे होतात की गेल्या 10 वर्षांमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे 519 लाख हेक्टरवरील शेतीचे पूर परिस्थितीमुळे नुकसान झाले। यावर्षीच्या महापुरात शेतकऱ्यांचं पीक मातीसहित वाहून गेलं। या पुरामुळे महाराष्ट्राचा भूगोल बदलला असं म्हणतात, पण खरंच पुरामुळे भूगोल बदलला की भूगोल बदलल्यामुळे पूर आला, यावर चर्चा व्हायला हवी।